सद्गुरुनाथ मारुति महाराज की जय। श्री वालंबा माता की जय। महात्मा लक्ष्मण बाबा की जय। राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखमा देवीवर रखमा देवीवर बाप रखमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा राहो आता एकी ध्यान राहो आता एकी ध्यान डोळा मन लंपट डोळा मन लंपट कोणून कोणून धरिना जिवे कोणून कोणून धरिना जिवे देह भावे पुरीन देह भावे
आली होईल येणे कळता आली स्थिरावले अंतर स्थिरावले अंतर कोणून कोणून धरिना जिवे कोणून धरिना जिवे देह भावे पुरीन देह भावे पुरीन तुका म्हणे गोजरिया तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या विठोबा पाया पडू द्या कोणून कोणून धरिना जिवे कोणून धरिना जिवे देह भावे पुरीन देह भावे पुरीन जय जय राम कृष्ण हरी 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 सद्गुरूचे चरणी ठेविला मस्तक सद्गुरूचे चरणी ठेविला मस्तक येऊनी हस्तक उठविले उठविले मद देऊनिया प्रेम उठविले मद देऊनिया प्रेम भावार्थी सप्रेम नमस्कार नमस्कारी आला सद्गुरु रायाला नमस्कारी आला सद्गुरु रायाला तुका म्हणे बोला नाम वाटे उठविले मद देऊनिया प्रेम उठविले मद देऊनिया प्रेम भावार्थी सप्रेम नमस्कार राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
तुमची ये दासीचा दास करून ठेवा तुमची ये दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मदत नवविध काय पुरिली जे भक्ती नवविध काय पुरिली जे भक्ती ह्यावी माझ्या हाती संत जनी तू का म्हणे तुमच्या पायाच्या आधारे तू का म्हणे तुमच्या पायाच्या आधारे तू तरे न खरे भवन नवविध काय पुरिली जी भक्ती नवविध काय पुरिली जी भक्ती ह्यावी माझ्या हाती संत जनी बारक माई जय विठो बारक माई जय विठो बारक माई जय विठो बारक माई जय विठो बारक माई 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 जय विठो बारक माई जय विठो बारक माई जय विठो बारक माई 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 जय विठो बारक माई जय विठो बारक माई जय विठो बारक माई बारक माई जय विठो बारक माई जय विठो बारक माई तुमची ये दासीचा दास करून ठेवा तुमची ये दासीचा दास करून ठेवा दास करून ठेवा तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद घ्यावा आशीर्वाद घ्यावा हाची मग आशीर्वाद घ्यावा हाची मग आशीर्वाद घ्यावा
आशीर्वाद घ्यावा हाची मग हाची मग नववीना काय बोली जे भक्ती 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 घ्यावी माझ्या हाती घ्यावी माझ्या हाती घ्यावी माझ्या हाती संत जनी घ्यावी माझ्या हाती संत जनी नववीना काय बोली जे भक्ती नववीना काय बोली जे भक्ती घ्यावी माझ्या कीर्तन 7वे मिती चैत्रवद्य 13 दिनांक 1/5/1935 ह्या साली रात्री श्री निळोबाराय यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत मारुती महाराज माकनेरकर यांनी केलेलं एक कीर्तन आहे ते मी आपणासमोर वाचून दाखवत आहे. कीर्तनाचा अभंग आहे. तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोलिली जी भक्ती
द्यावी माझ्या हाती संतजनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरेन खरे भव नदी. नवविधा काय बोलिली जी भक्ती, द्यावी माझ्या हाती संतजनी. आजच्या कीर्तनात महाराज मारुती महाराजांचे जे श्रेष्ठतम भक्त जे होते निळोबा राय, निळकंठ व्यंकटेश टाकळकर असं त्यांचं नाव, यांची आज 124वी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथी निमित्ताने महाराजांनी त्यांची कीर्तनं केली. यावरून या भक्ताचं श्रेष्ठत्व किती होतं हे आपल्याला समजते. असा शिष्य होणे नाही आणि असे गुरुही होणे नाही. ही गुरु शिष्याची जी जोडी होती, तर महाराज त्यांचं वर्णन करतात की बा अशा पुरुषांची तिथी का करायची. कीर्तनात सांगतात महाराज की बा अशा पुरुषांची तिथी का करायची. ते याकरता करायची की त्यांच्यासारखे कर्म आपल्याला घडून आपला भाव लागला पाहिजे आणि आपल्या हातून महाराजांची कर्माची सेवा घडली पाहिजे. याकरिता अशा पुरुषांची तिथी करावी लागते. निळोबा यांनी प्रखर वैराग्य धारण करून परमेश्वर मिळवण्याचा जो हेतू केला होता तो आजच्या अभंगाप्रमाणे त्यांनी खरा करून दाखवला. त्यांनी विनंती केली की देवा माझ्या हातून तुमचं दास्यत्व घडू द्या. निळोबांनी महाराजांचं दास्यत्व असं केलं की महाराजांची निळोबांनी कधी सेवाच घेतली नाही. महाराज बरेचदा पहा की निळोबांचं आपल्याला काहीतरी घडलं पाहिजे, पण निळोबांनी महाराजांची सेवा कधीच घेतली नाही. निळोबा जेव्हा मंदिर झाडत असत तेव्हा महाराज त्यांच्या मागे जाऊन त्यांच्या हातून झाडू घेत असत, झाडू घेण्याचा प्रयत्न करत असत. पण निळोबा त्यांनी कधीच महाराजांना अशी सेवा करू दिली नाही. आणि झाडू घेऊन जात असताना महाराज त्यांच्या मागे धावायचे आणि ते पुढे पुढे धावायचे. आणि पुढे पुढे धावत असताना ते दोघंही मंदिरभर जोरात फिरत आणि असं करता करता निळोबा वर गच्चीवर गेले आणि महाराज सुद्धा त्यांच्या मागे गेले. तर आपल्या अंगाला महाराजांचा हात लागू नये म्हणून निळोबाने मोठ्या भिंतीवरून उडी मारली. आणि उडी मारल्यानंतर महाराजांनी जोरात आरडाओरडा केला की निळा मेला. एवढ्या उंच भिंतीवरून उडी मारली म्हणजे किती वैराग्य होतं. त्यांनी महाराजांची अजिबात सेवा घेतली. त्यांचा देह गेल्यानंतरही त्यांनी सांगून ठेवलं की महाराजांना माझ्या अंगाला स्पर्श करू द्यायचा नाही. हे सर्व भाविकाला त्यांनी सांगून ठेवलं. म्हणजे मरतानाही सुद्धा मी मेल्यावरही महाराजांचा मला स्पर्श होऊ नये हे भाविक लोकांना त्यांनी सांगून ठेवलं. आणि स्पर्श करू द्याल तर तुमचा मी सत्यानाश करेन हे धमकी पण देऊन ठेवली. याला म्हणतात खरा शिष्य. आणि असे हे शिष्य महाराजांची निळोबा, त्यांचं वर्णन महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये कीर्तनामध्ये केलं. आणि असं वैराग्य धरून ते निघून गेले. आणि वैराग्य धरून घरून निघून गेल्यानंतर परमेश्वर मी मिळविनच या निश्चयाने सर्व भारतभर ते फिरले. कुठेही त्यांना अनुभव झाला नाही. त्यांनी अनेक साधू पाहिले, भारतभर फिरले, पण कुठेही त्यांना त्यांच्या तोळीचा गुरु मिळाला नाही. आणि जेव्हा त्यांना अनुभव झाला की तुला मराठा कुळातला संत मिळेल, तू आता घरी जा. आणि असं करता करता ते फिरत फिरत, त्यांचा फार मोठा इतिहास आहे, ते फिरत फिरत माकनेरला आले. आणि माकनेरला आल्यानंतर त्यांनी महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि महाराजांना म्हटलं की महाराज मला अनुग्रह द्या, महाराज मला शिष्य करून घ्या. महाराजांनी सांगितलं मी कोणाला शिष्य करत नाही, मी कोणाला अनुग्रहही देत नाही. ते नाराज झाले.
नाराज झाल्यानंतर ते काही दिवस अमरावतीला गेले, पुन्हा आले आणि पुन्हा त्यांनी सांगितलं, महाराज म्हणे तू ब्राह्मण कुळातला आहेस आणि माझ्यासारख्या हलकट मराठ्याची काय सेवा करतो, तुझे नातेवाईक तुला काय म्हणतील. त्यांनी ते मानलं नाही. त्यांनी गळ्यातलं जानवं काढलं आणि महाराजांच्या पायावर ठेवून दिलं आणि महाराज मी ब्राह्मण नाही, ब्राह्मण तुम्ही आहे. कारण ब्रह्म जाणे तो ब्राह्मण अशी व्याख्या जी आहे ते तुम्ही आहात. महाराज तुम्हीच ब्रह्म आहात, तुम्हीच ब्राह्मण आहात. आणि हे सगळं त्यांनी महाराजांना सांगितल्यानंतर महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला नाही, परंतु ते इथे राहू लागले. आणि निळोबांनी माकनेर या गावात हे माकनेर भूमीचं महत्त्व आणि मारुती महाराजांचं महत्त्व निळोबांनी जगाच्या लक्षात आणून दिलं आणि ते अनुभव घेऊन दिलं. आणि त्यांनी कसं दास्यत्व केलं हे स्वतः महाराजांनी त्यांच्या कीर्तनात करून ठेवलेलं आहे. यावरून हा शिष्य किती पुण्यवान भाग्यवान होता हे कळते. वेदामध्ये जशी गुरु शिष्य परंपरा आहे, वेदामध्ये खरं ज्ञान तेच आहे, गुरु शिष्य. गुरुनी शिष्याला ज्ञान द्यावं, शिष्याने गुरु व्हावं, पुन्हा दुसरा शिष्याला ज्ञान द्यावं, अशी ही वेदाची परंपरा आहे. आणि ती परंपरा महाराजांनी निळोबांनी खरी करून दाखवली. कारण महाराजांचं ज्ञान हे पूर्ण वेदांती होतं आणि हे निळोबांना समजलं. म्हणजे त्यांनी या ठिकाणी आपला देह झिजवून आपला उद्धार करून घेतला. असा शिष्य या कलियुगात झाला हे फार मोठं आश्चर्य आहे. आता कलियुगात हे मिळणे नाही, अशी गुरु शिष्याची जोडी होणे नाही. आणि म्हणून आपण या दोघांच्याही कर्मावर भाव ठेवून आपणही आपला उद्धार करून घेऊया असा भाव मनात ठेवा आणि महाराजांची सेवा करा. या पूर्णदासाचा वर्णन जे आहे, पूर्णदासाचं जे वर्णन आहे या कीर्तनात महाराजांनी सांगितलं ते आपण आठवूया. आणि दास कसा असावा ते महाराजांच्या शब्दात आपण ऐकूया. विठ्ठल विठ्ठल तो महाराज या कीर्तनात सांगतात की बा दास होण्याचा हा नियम आहे. दास कसे व्हावे तर तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. तर आज ज्याची तिथी आहे महाराज म्हणतात की त्याचा हा नियम होता. कोणता नियम होता? संताकडे जाण्याचा. तो मुंबई सातारा फिरलेला होता, त्याला वेदाचं वगैरे अंग होतं आणि ब्राह्मण कुळामध्ये त्याचा जन्म झालेला होता, त्यामुळे सर्व शब्दाची माहिती होती. असा जो ग्रस्त होता अशाची संताकडे येऊन मागणी काय होती? तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. ही महाराजाकडे त्यांची मागणी होती आणि त्यांची वासना पण तीच होती. पण प्रारब्ध आहे, पंचतत्वे, आत्मा, सृष्टीज्ञान हे त्यांना सगळं सोंग आहे. तो राजकीय चळवळीतही पडलेला होता. तरी महाराज म्हणतात भाविकांनी काय मागायचे की मला कीर्तन, भागवत, गीता नको, तर मला फक्त संत दास्यत्व पाहिजे. आणि असा त्या नियमावर त्यांनी 12 वर्ष या ठिकाणी काढले. या नियमावर 12 वर्ष काढली आणि नुसतं दास्यत्वच केले. कसे केले? काया वाचा मने झाला विष्णू दासी, काया वाचा मने झाला विष्णू दासी, काम क्रोध त्यास बाधती ना.
आणि असा त्यांनी तो नेम धारण केला. कोणता नेम धारण केला? की नुसता दास्यत्वाचा. त्यांनी निळोबांनी ब्राह्मणपणा सोडला, जातीची कल्पना ठेवली नाही आणि नुसतं 12 वर्ष दास्यत्व केलं. ते करता करता इच्छा नसल्यामुळे, हेतू नसल्यामुळे त्यांनी आपल्या शरीराचं सर्व टाकून दिलं होतं. काय टाकलं? मोह आणि आशा. मोह आणि आशा गेला निगोनीच फासा. त्याला मोहमान मुळीच नव्हता. या मागचरसारख्या खेड्यातील जे कुणबी लोक होते, या कुणबी लोकांचं, टाळकऱ्याचं त्यांनी पूजन केलं. उंच जातीचा इथे संबंध ठेवला नाही. आणि म्हणून महाराज त्याला म्हणत की अरे या अडाण्याचे काही करू नको. महाराज म्हणायचे की या अडाण्याचं काही करू नको. पण तरी उत्तर हे होतं की महाराज ते मरोत की राहोत, आम्ही आमचं करतो. तुकाराम 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 तुकाराम. तर ते म्हणत हे मरोत की राहोत आम्ही आमचं करतो. आणि त्याप्रमाणे महाराज म्हणतात अभंगात लिहिल्याप्रमाणे त्याने सर्व दास्यत्व केले. कसं केलं? सेविन उच्छिष्ट लोळेन अंगणी. सेविन उच्छिष्ट लोळेन अंगणी. वैष्णवाच्या नानी होईन किडा. तर या ठिकाणी राहून त्याने डहाऱ्याचं दास्यत्व केलं, शेणाचं दास्यत्व केलं, लघवी नरकाचं दास्यत्व केलं. कशाकरता केलं? नुसता भाव तयार व्हावा म्हणून. हे केल्याशिवाय, दास्यत्व केल्याशिवाय भाव होत नाही, हे तो जाणून होता. त्यांनी पुराण वाचन केले नाही, न्याय वगैरे काहीच केलं नाही. रात्रंदिवस त्यांनी हेच केलं. काय केलं? त्याचे झाडी नंगन, ओ त्याचे झाडी नंगन. हा त्याचे झाडी नंगन, त्याचे झाडी नंगन. तुझे दास्यत्व करीन, तुझे दास्यत्व करीन, त्याचे झाडीन अंगण, हो त्याचे झाडीन अंगण. आणि याप्रमाणे त्यांनी ही रहाटी केली. त्यापायी शरीराचं सर्व हरण केलं. काय काय हरण केलं? लाज भय शंका दुरावी लामान. लाज भय शंका दुरावी लामान. नकळे साधन या परके. याच्यावर तो काहीच करत नव्हता. लाज सोडली, भय सोडला, शंका सोडली, मान सोडला, याच्या पलीकडे त्याला काही माहीत नव्हतं. आपले इमान त्यांनी पुरं केलं. त्याला सर्व अंग होतं. इतकी कडक सेवा होती की कोणी जर त्यांना काही म्हटलं तर त्याला खरपूस तो उत्तर देत असे की भोसडीच्या बोलू नको, मी करतो, तू हेच कर. तुकाराम 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 तुकाराम.
तर तो खरपूस उत्तर देत होता की भोसडीच्या बोलू नको, मी करतो, तू हेच कर, तू इथेच कर. इतकी इमानशीर ती व्यक्ती होती. त्याचा भाव जो होता तो गुणदोषरहित भाव होता. आणि अशी सेवा करता करता साधूला तो उपदेश मागू लागला, म्हणजे महाराजांना उपदेश मागू लागला. तेव्हा महाराज म्हणाले, बाहेर मी मंत्र देत नाही, असं महाराजांनी उत्तर दिलं. मी बाहेर मंत्र देत नाही, देवाजवळ तू उपदेश माग. येथे तुझा भाव जरी झाला तरी हे कर. आणि काय सांगितलं? ज्ञानेश्वर आले, हा दृष्टांत दिला. ज्ञानेश्वर आले आणि त्या साधूकडे बोट दाखवले तरी तेही त्यांनी मानले नाही. तेव्हा त्यावर भरोसा ठेवला नाही. नंतर तो नाथाच्या रूपाने दिसला महाराजांना. नाथांच्या रूपाने तो दिसला. लंगोटी घातलेला होता आणि हाती झोळी होती आणि मुखाने साधूचे नामस्मरण होते. असा त्याला अनुभवातून उपदेश मिळाला. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना, आले देवाच्या मना, तेथे कोणाची चालेना, कोणाची चालेना, तेथे कोणाची चालेना. तर असं हा दृष्टांत झाला. हाती झोळी होती, मुखाने साधूचे नामस्मरण होते, असा त्याला अनुभवातून उपदेश मिळाला. तो उपदेश अनुभवातून होता. बाहेरचे काही मंत्र वगैरे काही नव्हते. आणि नुसत्या अनुभवाने तो भाव सिद्ध झाला. आणि म्हणून त्यांनी काय केले? टाकून अहंकार पावटणी केले शिर, पावटणी केले शिर. अहंकार पावटणी केले चिर, टणी केले चिर, पावटणी केले चिर. तर असा अनुभवाने तो भाव त्यांचा सिद्ध झाला. आणि त्यांनी अशी सेवा केली, टाकून अहंकार पावटणी केले शिर. अनुभवाने जी व्यक्ती घेतली ती अपुरी कशी राहील? महाराज म्हणतात, अनुभवाने जी व्यक्ती घेतली ती अपुरी कशी राहील? कारण वेदाच्या पलीकडील ही रीत आहे. वेदाच्या पलीकडील ही रीत आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव. बोलाचा गौरव कामान ये, बोलाचा गौरव कामान ये. कामणे ते पाहिजे अनुभव, कामणे ते पाहिजे अनुभव. बोलाचा गौरव तर तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव. मग कोणता अनुभव पाहिजे? परमार्थ करण्याकरिता अनुभव पाहिजे. कशाकरता अनुभव पाहिजे? परमार्थ करण्याकरिता.
तर ज्या संताजवळ हा अनुभव मिळेल, ज्या संताजवळ अनुभव मिळेल त्याला स्वामी म्हटले तरी तो स्वामीच, आणि नाही म्हटली तरी तो स्वामीच आहे. असा तो त्या अनुभवातून प्रकाशाचा अनुभव मिळतो. जसा पाण्याजवळ गेल्यानं अनुभव मिळतो ना, अग्नीजवळ गेल्यानंतर अनुभव मिळतो ना, तसा परमार्थाकरिता अनुभव पाहिजे. मग अनुभव कोणता पाहिजे? तर अंतःकरणात साक्ष झाली पाहिजे. जेव्हा अंतःकरणात साक्ष होईल तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. तुझी साधू ओळखावा, तुझी साधू ओळखावा. देवतेची जाणावा, देवतेची जाणावा. तुझी साधू ओळखावा, हो तुझी साधू ओळखावा. आणि म्हणून परमार्थाकरिता अनुभव पाहिजे. आणि जेव्हा अंतःकरणात साक्ष होईल तोच साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देवतिथीची जाणावा. म्हणून याकरिता साधू हा कशावरून ओळखावा? साधू कशावरून ओळखावा? तर जेव्हा अंतःकरणात साधूचा अनुभव होईल तेव्हा. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, झाड जाणावे फुले, मानस जाणावे बोले, आणि भोगे जाणावे केले पूर्वजन्मीचे. झाड कशावरून ओळखले जाते? फुलावरून. माणूस कशावरून ओळखला जातो? त्याच्या बोलावरून. आणि जेव्हा भोगे जाणावे केले, जे आपल्याला भोग येतात ते जाणा पूर्वजन्मीचे. असा तो अनुभवून साधू ओळखावा. पण मी साधू आहे असं कोणी म्हणेल? मी साधू आहो असं कोणी म्हणेल? कारण पोट्या साधूंना माहीत असते. काय माहीत असते? हरिजन के 3 गुण, हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान न मिले और बैकुंठ चले जाओ. असे खोटे साधू असतात. 5-6 अक्षराचा मंत्र दिला की त्याला धनही मिळते, मानही मिळतो, खायलाही मिळते. आणि गुरुही म्हणतात लोक. आणि मंत्र देतो, सप्तकोटी महामंत्रा चित्रविभ्रांतकारका. महाराज म्हणतात, असा आता कलियुगामध्ये नाव गुरु ठेवून घेतात आणि हा एक तऱ्हेचा व्यापार चालवलेला आहे. हे अज्ञानी मूर्ख ठरले आणि विद्वानही मूर्ख ठरले. गीतेमध्ये सांगितलं की एक ब्राह्मण गुरु मानावा, एक ब्राह्मणच गुरु मानावा असे गीतेमध्ये सांगितले. कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानीस्तत्वदर्शिनः. कारण आपण जर हुशार नसलो, पहा गुरु ओळखण्याची पद्धत, आपण जर हुशार नसलो तर दुकानदार आपल्याला फसवतात. मग तसे गुरुला परीक्षा करून ओळखला नाही तर हे खोटे गुरु फसवतात. नाथ, तुकोबा, ज्ञानेश्वर हे कसे शिष्य झाले? हे आत्म्याने सांगितलेल्या अनुभवाने शिष्य झाले. आणि बाकी हे जे लोक काय करतात, उष्ट्या पत्रावळी करून या गोळा आणि वाढविती कळा कवित्वाच्या. हे ढोंगी साधू कीर्तन करतात, काही या संताचं काही त्या संताचं, असं ते शब्दाचं ज्ञान सांगतात. शब्दातील कवित्व करून ते लोकांना सांगतात. कारण ते शब्दातील जे कवित्व आहे ते वेदातून घेतलेले उतारे आहे.
आणि हे उतारे गद्य पद्यात रचून ठेवलेले आहेत. ते पद्य जे उतारे आहेत ते ज्ञानेश्वराचे आहेत, तुकोबाचे आहेत, नाथाचे आहेत. परंतु महाराज म्हणतात अशा कवित्वाने कोण साधू झाला? एखाद्याने गीता पाठ म्हणून दाखवली, गीता पूर्ण पाठ करून म्हणून दाखवली, त्याचा अनुभवाचा काही पत्ता आहे काय? ज्ञानेश्वरी वाचून किंवा ज्ञानेश्वरीने कोण आध्यात्मिक झाला? नुसता कवित्वाने कोण मनुष्य तरला? कवित्व हे कोणाचंही असो, ते वेदातील उतारे आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, वेद तो कल्पिक शास्त्र ते शाब्दिक, वेद तो कल्पिक शास्त्र ते शाब्दिक. वेद तो कल्पिक शास्त्र ते शाब्दिक, वेद तो कल्पिक शास्त्र ते शाब्दिक. पुराणे सकळीक बाष्कळची, पुराणे सकळीक बाष्कळची, पुराणे सकळीक बाष्कळची. वेद तो कल्पिक शास्त्र ते शाब्दिक, वेद तो कल्पिक शास्त्र ते शाब्दिक. पुराणे सकळीक सकळीक बाष्कळची, बाष्कळची. पुराणे सकळीक बाष्कळची, बाष्कळची. पुराणे सकळीक पुराणे सकळीक बाष्कळची, पुराणे सकळीक बाष्कळची, बाष्कळची. वेद तो कल्पिक शास्त्र ते शाब्दिक, वेद तो कल्पिक शास्त्र ते शाब्दिक. हो पुराणे पुराणे सकळीक बाष्कळची, पुराणे बाष्कळची. वेद तो कल्पिक शास्त्र ते शाब्दिक. तर महाराज म्हणतात कवित्व कोणाचंही असो ते वेदातील उतारे आहेत. कारण नाथांना माहीत होतं वेद तो कल्पिक शास्त्र ते शाब्दिक, पुराण सकळक बाष्कळची. हे नाथाचं कडवं आहे. नाथांनी हे वेदाचं खंडन केलेलं आहे. का? शाब्दिक म्हणून. ते वाचण्यापुरतं आहे. बरं, शास्त्रही जे आहे तेही निश्चित नाही. कारण मुनिवर्यांनी केलेले जे वेदाचं खंडन आहे ते नाथांनी केलं. मग त्यांच्याच कवित्वात काय आहे? भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.
आणि असं हे नाथांनी वेदाचे शब्द खरे करून दाखवले. पण आता वेदांतांच्या पोथ्यावर म्हणजे पुस्तकावर कोट्यावधी लोक पोट भरतात. तसेच ज्ञानेश्वरी सांगतात, तुकोबाचे कवित्व सांगतात आणि हे सांगून पोट भरतात. हे संप्रदाय सांगतात. कशासाठी सांगतात? ते कशाबद्दल सांगतात? का अनुभवाबद्दल आहे की काय हे सांगतात? मग ते सांगतात हे पोट भरण्याबद्दलच ना. कवित्वाचा जो भाग आहे महाराज म्हणतात ते माहिती पत्रक आहे, ते तारक नाही, ते माहिती पत्रक आहे. मग ते कोणाची असो. हिंदू धर्म कसा होता, पूर्वीच्या महात्म्यांनी सनातन आचरण काय केले, तसे नाथांनी पुराणे टाकले, वेदही टाकले, शास्त्रही टाकले आणि आईबापही सगळेच टाकले. आणि ते सर्व टाकून तो निघाला कुठे? जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. तर पुराण वेद शास्त्र आईबाप सगळे टाकले आणि तो निघाला जनार्दनाकडे. नाथ जे होते या नाथांना वेदांत सर्व माहीत होता. त्यांना संस्कृत फार उत्तम येत होते, शब्दज्ञानही पूर्ण होते. पण त्यांना माहीत होतं की परमेश्वराची प्राप्ती यात नाही. त्यांना माहीत होतं की परमेश्वराची प्राप्ती यात नाही, यात नुसतं वर्णन आहे. मग त्यांनी काय केलं? हे त्यांनी जाणून की परमेश्वर ज्या गोष्टीने मिळवता येईल आणि ज्याने तो मिळवला असेल त्याच्या दास्यत्वाने परमेश्वर मिळतो हे त्यांना माहीत झालं. हे पक्क माहीत होतं, त्यांना पक्क जाणत होता. आणि म्हणून तशी सेवा त्यांनी केली. कशी केली, किती केली? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे. ओ कावडीने पाणी ज्या घरी ओ कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भाव भक्ती, अनन्य भाव भक्ती निळावंदी त्याचे पाय. ओ आळू आरती स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. तुझे नाम घेता, तुझे नाम घेता हरे भव भय चिंता. तर इतकी त्यांनी सेवा केली आणि इतकी शक्ती नाथाच्या अंगात आली. नाथांना देव उठवत, नाथांच्या आत्म्यावर अनुभव होत की नाथाच्या खांद्यावरची कावड उचलून देव घेऊन पळून जात असत. तर महाराज म्हणतात अशी सेवा केली तर असा आपला आत्मा सेवेने देवरूप घेतो. मर्दनंच गुणवर्धनम, म्हणजे ज्याप्रमाणे अभ्यास झाला असेल, ज्याप्रमाणे आपला असा अभ्यास झाला असेल तसा आत्मरूप धारण करतो. तसं संस्कृत मराठी हे कशाने येतात? हे अभ्यासाने येतात. आणि तेही आत्म्यात येतात कशाने? अभ्यासाने. तशी चोरी येते आणि तसाच हा आध्यात्मिक अभ्यासही आहे.
पवित्र जे आत्मे आहेत ते आपल्या अंतःकरणात दिसत नाहीत. पवित्र आत्मे आपल्या अंतःकरणात दिसत नाहीत, त्या अर्थी आपला अभ्यास झालेला नाही. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम. मग हे पवित्र आपल्या अंतःकरणात दिसत नाही, त्या अर्थी आपला अभ्यास झालेला नाही. तू कोणत्या गुरुचा सेवक आहेस? तू कोणत्या गुरुचा सेवक आहेस हे तुझ्या अनुभवावरून पहा की आपण कोणत्या गुरुचे सेवक आहोत. तुम्ही एकनाथ द्रष्टा केला काय? रामकृष्ण तुम्ही द्रष्टे केले काय? कारण अंतःकरणात जो विषय जातो तो सत्य होतो. बाहेरचे पाहणे हे आपलं लवकर नाहीसे होते. बाहेरचे पाहणे हे आपले लवकर नाहीसे होते. म्हणून महाराज म्हणतात प्रत्येकाने अंतःकरणातील ज्ञान पाहावे. एकनाथ महाराज म्हणतात हे ज्ञान कसं होते? बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, तेने ज्ञाने देही मज विदेहाते पावती. असं ते ज्ञान होते. ते कुठे? अंतःकरणात होते. अंतःकरणातील स्वप्नाच्या जागेला चित्त म्हणतात. अंतःकरणातील स्वप्नाच्या जागेला चित्त म्हणतात, मन म्हणतात, बुद्धी म्हणतात. मग यात तुम्हाला ज्ञानेश्वर नाथ का दिसू नये? कारण ज्या तत्वावर सृष्टी अनुभव असतो त्या ठिकाणी गीता, भागवत, साधुदर्शन, परमार्थिक अनुभव हे आले पाहिजे. तुम्हाला प्रपंचाचा अनुभव का म्हणून येतो? तुम्ही तीर्थाला जाता, दान धर्म करता, सगळं दैविक करता, तरी अनुभव कशाचा आहे? अनुभव संसारावर. तो संसाराचा, चैतन्याचा. मग असं का? म्हणून त्याची सेवा निर्लज्ज होऊन करावी लागते. निर्लज्ज होऊन करून एकाग्र होऊन चित्तात ती न्यावी लागते. आणि चित्तात नेतो आणि ते करतो. कारण ज्याप्रमाणे रक्तात घर्षण होईल, ज्या अनुभवावर जे जाते तेच तिथं उमटते, तशी तुमची सेवा ही अनुभवावर उमटली पाहिजे. अशी सेवा अनुभवावर उमटली पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात अशी सेवा बरोबर आजच्या व्यक्तीने केली. असेल तसे बालक मुलगा दिसावे, त्याप्रमाणे तसा ज्या साधूची तुम्ही सेवा करता तो बरोबर तसाच दिसला पाहिजे. अनुभव खरा होण्याकरिता काय? अनुभव खरा होण्याकरिता काय? की जैसा कष्टे स्वार्था तैसा कष्टे परमार्था, तरी ब्रह्मतत्वता खेळणे होय. ज्याप्रमाणे महाराज म्हणतात जरी हा प्रपंच कठीण आहे, जरी हा प्रपंच कठीण आहे, कारण त्याला द्रव्य लागते. प्रपंच करण्याकरिता द्रव्य लागते. पण परमार्थाला तर काहीच नको ना. परमार्थाला काही नको. कारण ते म्हणतात फुकाचे सुखाचे काही न लगे भांडार, फुकाचे सुखाचे काही न लगे भांडार, कोटी यज्ञापरी तुका म्हणे हे सार. परमार्थाला काही नको. परमार्थाला फक्त नुसतं एका भावाचं काम आहे. परमार्थाला इथं काहीच नको. काया वाचा मने हे सर्व करून घर्षण होते. प्रपंचात काय होते? काया वाचा मन घर्षण करून होते, तेव्हा प्रपंचाचा अनुभव होतो. तितकी सेवा
महात्म्याची लाज भय शंका सोडून केल्यास त्याचा अनुभव येतो. नाथ उपासकाला नाथ दिसावे, त्यांचे ग्रंथ दिसले पाहिजे. कारण आपले शेत आपल्याला दिसतात ना, आपले शेतं आपल्याला दिसतात, त्यातील वृक्ष दिसतात. कारण त्या शेतीवर आपण भाव धरून सेवा करतो. मग ज्यावर भाव धरून सेवा करतो त्याचे रूप, त्याचे ग्रंथ, त्याचा प्रपंच हे सर्व दिसलं पाहिजे ना. गोपींच्या आतमध्ये कृष्ण हा दिसत असे, त्या कृष्णाच्या आश्रमातच सर्व दिशे, गाई वगैरे सर्व दिसत असे. तुकाराम तुकाराम. आणि म्हणून त्याचेच रूप दिसले पाहिजे, ज्याची आपण सेवा करतो, भाव धरून सेवा करतो. त्याचं रूप, त्याचं ग्रंथ, त्याचा प्रपंच वगैरे दिसला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की भाव धरावा तो असा धरा. कसा धरा? नाथांनी भागवतातील 31 अध्यायामध्ये हिंदू धर्माप्रमाणे महात्म्याचे वर्णन केले आहे. 31 अध्यायामध्ये हिंदू धर्माप्रमाणे महात्म्याचं वर्णन केलं आहे. तरी महाराज म्हणतात हे उपासनेकरता हे चालत नाही. उपासनेकरता हे चालत नाही. त्यासाठी काय लागते? त्याकरिता महाराज म्हणतात एकालाच धरावे लागते. एकालाच धरावे लागते. कारण जशी एका शाळेत जावे लागते तेव्हा विद्या येते. एकाच शाळेत गेले म्हणजे विद्या येते. वर्णन सर्वाचे सारखे येईल, बाकी सर्व साधूचं वर्णन सारखं येईल, पण भाव जो आहे तो एकाच व्यक्तीवर ठेवायचा आणि तो व्यक्ती अंतःकरणात पाहायचा. कसा पाहायचा? अनुभवजन्य ज्ञानाने पाहायचा. नाथांनी पंचमंगळ केले नाही, त्यांनी एकच धरले. भागवतामध्ये सर्वांचे वर्णन केले. नाथांनी भागवतात सर्वांचं वर्णन केलं, पण मी कोणाचा म्हटलं त्याची त्यांनी टीप खाली काय टीप दिली? जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ, जनार्दन एकनाथ. तर नाथांनी भागवतात सर्वांचं वर्णन केलं, पण मी कोणाचं म्हटलं त्याबद्दल टीप काय दिली? जनार्दन एकनाथ. तर असं हे प्रत्येकाचं आहे. ज्ञानेश्वराने आपल्याला निवृत्तीचा म्हटलं, आपल्या बापाचंही त्यांनी नाव नाही ठेवलं. तुकोबांनी तेच केलं. तुकोबांनी बाबाजीचा म्हणून घेतलं, म्हणून तुकोबाच म्हणतात. काय म्हणतात तुकोबा? तुका म्हणे एकविध भाव न धरती, तुका म्हणे एकविध भाव न धरती, त्याच्या तोंडी माती पडली शे. भाव एकाचाच धरा. वेद, शास्त्र, पुराण हे वर्णनीय आहे, पण ते उपासनेला योग्य नाहीत. याकरिता एकालाच धरलं पाहिजे महाराज म्हणतात. म्हणजेच भाव एकावरच धरावा लागतो. बाकी सगळ्यांना चांगले म्हणा, बाकी सगळ्यांना चांगले म्हणा, भाव धरायला म्हणजे पायावर डोके ठेवायला एकावरच अभ्यास करा. काय म्हणतात महाराज? सगळ्यांना चांगलं म्हणा, पण भाव धरण्याकरिता, पायावर डोकं ठेवण्याकरिता एकावरच अभ्यास करा. रामानी तेच केले, कृष्णाने तेच केले, जनार्दनाने तेच केले, आणि तुकोबाई यांनी एकावरच भाव धरला.
कृष्णाने अवंती नगरीमध्ये जाऊन म्हणजे उज्जैनमध्ये जाऊन संदीपानाकडे जाऊन सेवा केली. कशी केली? काष्ठवाये शिरी, काष्ठवाये शिरी संदीपानाची घरी. बाकी मागील संतांनी हेच केलं. रामकृष्णादी जे झाले त्यांच्याबद्दल लेख काय आहेत? त्यांच्याबद्दल लेख काय आहेत? त्यांनी भजन, कीर्तन, शास्त्र, पुराणे वाचून केले काय? म्हणून एकविध होऊन एकावर भाव ठेवून आपल्या हृदयात त्याचे प्रतिबिंब पाडा. आध्यात्मिक पुरुषाचे चित्र, आध्यात्मिक पुरुषाचे चित्र आपल्या हृदयात म्हणजे रक्तात उमटून त्याचं ध्यान करून विधेय व्हा. असा हा महाराजांचा सेवेचा भाग आहे. हे मेहनतीशिवाय होत नाही. कारण रक्ताचे स्खलन मेहनतीशिवाय होत नाही. तर बाहेरचा जो विषय असतो, जो आपण डोळ्यांनी पाहतो, बाहेरचा विषय हा आपल्या रक्तावर घालावा लागतो. विद्यार्थ्याचे उदाहरण घेऊन पहा. विद्यार्थ्याला प्रत्यक्ष मास्तर वगैरे दिसतात, तशी रक्तावर तितकी मेहनत केल्यास मग तुम्हाला परमार्थाचा अनुभव येणार नाही काय? महाराज म्हणतात याला सेवाच पाहिजे. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझ्या जीवी. तुकोबा म्हणतात जो हे करून दाखवतो त्याचे पाय माझ्या जीवी. एवढं महत्त्व दिलेलं आहे तुकोबाने करणाऱ्याला. कारण नरदेह अनुभव आहे. त्याने परमार्थाचा अनुभव मिळून दाखवला पाहिजे. जो दाखवेल तेवढा धन्य आहे. आणि म्हणून आजची जी व्यक्ती होती, या व्यक्तीला हा अनुभव मिळवता आला. बाकीच्यांचं सगळं ढोंग आहे. या ठिकाणी आपण आपला पुढारीपणा दाखवतो, हा सेवक होऊ शकत नाही. आपला पुढारीपणा दाखवतो, हा सेवक होऊ शकत नाही, तो परमार्थी होऊ शकत नाही. ही व्यक्ती कशी होती? महाराज म्हणतात की तो रात्रभर लाकडं फोडत होता. तो रात्रभर लाकडं फोडत होता. तो ज्ञाता होता, शरीर बलाने श्रेष्ठ होता, तरी तो हे हलके कर्म करत असे. त्याला महिमान वगैरे काही माहीत नव्हतं. तो खरं करणारा होता आणि त्यानं ते केले. आणि त्यानं ते केले ते त्याच्या अनुभवाला आले. जेव्हा त्यांचं मरण आलं तेव्हा मरणाच्या वेळी त्यांचं वय 30 वर्षाचे होते. हे महाराज म्हणतात त्यावेळी भयंकर मांदा झाला, म्हणजे आजारी झाला. आणि मग संतांनी त्याला आगाऊ सांगितले, म्हणजे महाराजांनी सांगितलं की आता जावे लागते. परमेश्वराचा निरोप आला असं निळोबाना महाराजांनी सांगितलं. आणि त्याप्रमाणे तो गेला. वृक्ष नव्हे वड पिंपळ, गंगा नव्हे जळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनू देवाच्या. गीतेमध्ये देव म्हणतो की माझ्या विभूती कोणत्या कोणत्या आहेत, तर त्यातील एक आहे एक वड. गीतेत देव म्हणतो की माझ्या ज्या विभूती आहेत त्यातील एक आहे ते म्हणजे वड. तर तो दृष्टांत महाराजांना झाला की महाराज म्हणतात एक वडाचं झाड त्याच्या अंतकाळी पडलं. त्या ठिकाणी दिंडी उभी होती आणि दिंडीच्या समारंभाच्या वेळी देव तिथं उभे होते. आणि त्यांनी हे दाखवले. तो वड निळोबाच्या अंगावर पडला हे महाराजांनी दाखवलं. म्हणजे असा अनुभवावर तो जीव गेला, म्हणून तो महात्मा झाला. असा अनुभव होऊन त्याप्रमाणे त्यांचं मरण खरं झालं. महाराज म्हणतात मरणाबद्दल कोणालाही सांगता येत नाही. मरणाबद्दल कोणालाही सांगता येत नाही, फक्त ते महात्म्याला सांगता येते. आणि म्हणून त्यांचं वर्णन करतात संत, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर.
सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. विश्वंभर विश्वंभर परिहारशी न लगे. हो न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. हा विश्वंभर विश्वंभर परिहारशी न लगे. मरणाबद्दल कोणालाही सांगता येत नाही हे महाराज म्हणतात. ते फक्त महात्म्यालाच सांगता येते. तो पूर्ण दास जरी झाला तरी त्याला हे मरण समजत नाही, कारण तो साधक असतो. आणि हे जे लक्षण असते हे जो पूर्ण साधू असतो ते पूर्णाच्या अंगी असते. दासाला अनुभव होतात, दासाला अनुभव होतात, पण दासाला मरण समजत नाही. ते साधू लोकांनी सांगितले, म्हणजे महाराजांनी सांगितले, तुकाराम 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 तुकाराम. तर दासाला अनुभव होतात पण मरण समजत नाही. महाराज म्हणतात ते साधू लोकांनी सांगितले, म्हणजे महाराजांनी सांगितले. कारण जनाला तारण्याची जी शक्ती असते ती संतांच्या म्हणजे पूर्ण पुरुषाच्या अंगी असते. कारण तो सिद्ध म्हणजे तो महात्मा असतो. आणि जो साधक असतो त्या साधकाला हे कळत नाही. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे, गुरुवीन. गुरुशिवाय काही समजत नाही. ही गोष्ट पूर्ण पुरुषालाच समजते. ही गोष्ट वेदाला समजत नाही, ही गोष्ट शास्त्राला समजत नाही, देवालाही समजत नाही. मनातील गोष्ट कोणालाही समजत नाही. कारण ते जर समजते, संतासारखे किती महान असतात संत, कृष्णासारखे देव ऋषीला शरण गेले नसते. आणि म्हणून हे त्यांनी काय केले, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, आडराणी भरला जग, आडराणी भरला जग. साचा भाग, साचा भाग, देश उरला तो देऊ. ओ देश उरला तो देऊ. ओ झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. झाडू संताचे मार्ग, आडराणी
शास्त्राला, देवाला ही गोष्ट, वेदाला कळतच नाही. मनातील गोष्ट कोणालाही समजत नाही. कारण संतासारखे, कृष्णासारखे देव ऋषीला शरण गेले नसते. मग त्यांनी हे का केले? तर त्यांना हे कळत नव्हते. आणि ऋषीवर्यांना अध्यात्म पूर्ण होते. पूर्ण विद्या जी असते ती फक्त संतालाच असते. कारण प्रभू झाला तरी संसाराचा दास, प्रभू झाला तरी संसाराचा दास, आणि विहित तयासी त्याची सेवा. पदवी म्हणजे नाव केवढे येईल. महापूर्वीच्या काळी, त्या काळी जी देशाची चळवळ जी होती, त्या देशाच्या चळवळीमध्ये महात्मा व महर्षी वगैरे लोकांना नावं ठेवली होती ना. महात्मा, महर्षी वगैरे नाव ठेवली होती ना. मग अगस्तीसारखी गोष्ट, अगस्तीची गोष्ट रामाबद्दल खरी झाली ना. मग तशी या चळवळीतील पुढाऱ्यांची खरी झाली काय? त्यात तर खूप शब्दज्ञानी होते. महाराज म्हणतात शब्दज्ञानी होते, पण आत्मज्ञानी कोणी नव्हते. तो अनुभव नव्हता. तुकोबांनी, नाथांनी वगैरे काही केले नाही. ते आम्ही करतो आहोत ते असे म्हणत. तुकोबा, नाथांनी वगैरे काही केले नाही, ते आम्ही करतो असं ते म्हणत. शिवाजी हा प्राकृत देवीला हात जोडित होता. म्हणजे हिंदूचे दैवत तो मानत होता. तर आता नुसतं संत नाव ठेवून घेतात आणि गुरु नाव कोणाचे ठेवून घेतात, पण शक्ती त्याच्याजवळ नसते. शक्ती ज्याच्याजवळ असते तो निरोप बाहेर खरा करून दाखवतोच. आणि जो खरा करून दाखवी त्याला महाराज म्हणतात देवतयाची म्हणावी, ओ देवतयाची म्हणावी. देवतयाची म्हणावी, देवतयाची म्हणावी. त्याच्या चरणी लीन व्हावे, त्याच्या चरणी लीन व्हावे. देवतयाची म्हणावी, देवतयाची म्हणावी. आणि म्हणून अशी शक्ती ज्याच्याजवळ असेल तो निरोप बाहेर खरा करून दाखविलच. आणि त्या देवतयाशी म्हणावी, त्याच्या चरणी लीन व्हावे. कोणाच्या ठिकाणी? अनुभवाच्या ठिकाणी लीन व्हावे. जो सेवक आहे त्या सेवकाचं महत्त्व का? तो विभूती योग देवाने दाखवला, हेच त्या ज्ञात्याला महत्त्व आहे. आणि सेवेमुळे हे दिसून येईल. सेवा जर केली तर सेवेमुळे हे दिसून येईल. पण केव्हा? कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी. प्राण प्रयाणाच्या वेळी, प्राण प्रयाणाच्या वेळी. हो राहाती निराळी, राहाती निराळी. रांडा पोरे सकळ, ओ रांडा पोरे सकळ, ओ कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी. कळू येईल अंत काळी, कळू येईल अंत काळी.
म्हणून ज्ञात्याला महत्त्व आहे. आणि सेवेमुळे हे दिसून येते केव्हा कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. बाहेरची गोष्टच नाही. मी मोठा सेवक म्हणणे, मी दास आहे हे म्हणू नका. मी मोठा सेवक आहे, मी मोठा दास आहे महाराज म्हणता हे म्हणू नका. जे बाहेर केले ते अंतकाळी आतमध्ये आत जाते. आपण हे ज्ञात्याला समजते. बाहेर जे केले ते अंतकाळी आतमध्ये जाते आणि हे ज्ञात्यालाच समजते. म्हणून याकरिता ब्रह्मविद पुरुषाचे दास्यत्व करावे लागते. ते फार कडक होते, दिपून टाकण्यासारखे केले. आणि म्हणून जो शूर पुरुष असतो त्या शूर पुरुषाचाच भाग्योदय होतो. आपल्या कल्पनेने एक नीट कर्म उचला आणि कल्पनेने नीट उचललेले थोडेसेही कर्म हे आपल्या कामी पडते. अशा या व्यक्तीचे निधन महाराज म्हणतात ईश्वराच्या विभूतीवर झाले. त्याचा मरणाचा जो निरोप होता महाराज म्हणतात तो मरणाचा निरोप 8 दिवसापूर्वीच होता. आणि तशा निरोपावर त्याचा अंत झाला. तुकाराम तुकाराम. आणि तशा निरोपावर त्याचा अंत झाला. मग महाराज म्हणतात मग अशाची तिथी का करायची, अशी तिथी का करावी. तर त्यांच्यासारखा भाव लागून आपल्याला सेवा घडावी आणि आपण अनुभवाला जावे याकरता तिथी करायची. कारण परमार्थाला काय पाहिजे, परमार्थाला सेवाच पाहिजे. त्याने काय होते, त्याने आत्मा शुद्ध होतो आणि आत्मा शुद्ध होऊन तो अनुभवाला जातो. म्हणून महाराज म्हणतात की दैविक आचरण करा आणि दैविक आचरण करून एकाच संतावर भाव धरा आणि तो भाव वाढवावा. जितका तुमचा जोरदार भाव असेल तितके अध्यात्म टवकारेल. पण कोण जोराचा भाव धरेल हे मात्र सांगता येत नाही. म्हणून ते म्हणतात कोण जाणे कोण घडे उपासना, कोण जाणे कोण घडे उपासना. कोण जाणे कोण घडे उपासना, कोण जाणे कोण घडे उपासना. कोण या वचना प्रतिपाळी, कोण या वचना प्रतिपाळी, कोण या वचना प्रतिपाळी, कोण या वचना प्रतिपाळी. कोण जाणे कोण घडे उपासना, कोण जाणे कोण घडे उपासना, कोण जाणे कोण घडे उपासना. कोण या
आणि म्हणून महाराज म्हणतात की दैविक आचरण करून एकाच संतावर भाव धरा आणि तो भाव वाढवा. जितका जोरदार भाव असेल तितकं तुमचं अध्यात्म टवकारेल. पण कोण जोराचा भाव धरेल हे मात्र सांगता येत नाही. कारण कोण जाणे कोणा घडी उपासना, कोण या वचना प्रतिपाळी. म्हणजे संताचं जे वचन आहे, हे संताचं वचन कोण पालन करेल हे सांगता येत नाही. कोणाला उपासना घडेल हे सांगता येत नाही. ती स्त्री असो, बालक किंवा पुरुष, कोण पुढे जाईल आणि कोणाचा भाग्योदय होईल हे महाराज म्हणतात आधी सांगता येत नाही. कारण ज्ञानेश्वर लिहितात, मरणाच्या अलीकडे मजो मिळूनी गेले पुढे, ते मरणी आनिकीकडे जातील केवी. याकरिता सेवा करून सेवेने खरा अनुभव मिळवला पाहिजे. म्हणून याकरिता मन फार सरळ पाहिजे. मन फार सरळ पाहिजे. जेथे भाव धरला त्या ठिकाणी दुःख जरी आले तरी अंतर पडायला नको. दुःखापायी अंतर पाडायचे नाही. अज्ञानी मनुष्य काय करतो? अज्ञानी मनुष्य भाव धरतो आणि थोडं काही झालं की थोड्या वेळाने बिचकतो. असा हा जो ग्रस्त होता निळोबा, हा सगळं पाहून आलेला होता. त्याने गुणदोषावर बंद जाऊ दिले नाही. परमार्थाची गोडी प्रत्येकाला होते, परंतु काय होते की साधूचं जर बाहेरचं आचरण पाहिलं तर त्या ठिकाणी भाव मळकट होतो. परमार्थाची गोडी प्रत्येकाला आहे, पण साधूच्या बाहेरच्या आचरणाने भाव मळकट होतो. याकरिता वेदामध्ये काय लिहिलेलं आहे, पुराणात काय लिहिलं की तुम्ही ज्या ठिकाणी भाव धरला त्याच्या गुणदोषाकडे पाहू नये. पुराणामध्ये वेदामध्ये लिहिलेलं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही भाव धरला त्याचे गुणदोषाकडे पाहू नका. सिद्धावर तितका भाव धरला पाहिजे. तो सिद्ध वाटेल तसा वागेल, ते वागतील. पण आपल्या जीवाचा तरुणोपाय होण्याकरिता त्याच्या वाईट चाली पाहून मन मळकं होऊ नये. हे आपल्या जीवनाचा तरुणोपाय करताय तर आपलं मन मळकं होऊ नये. जगाच्या कल्याणाकरिता त्या वाईट गोष्टीही कामी पडतात. त्या सिद्धाचं वाईट आचरणही तारक आहे. हे शास्त्रामध्ये उघड लिहिलेलं आहे. म्हणून ते म्हणतात जगाच्या कल्याणाकरिता वाईट करू नये, कारण जाईल भंगोन आपुला विश्वास आणि होईल या नाश कारणाचा. त्यावर जर संशय धरला तर आपला विश्वास भंगून जाईल, आपल्या कारणाचा नाश होईल. म्हणून त्याची वाईट आचरण ही तारक आहे. पहा, पुराणामध्ये व्यास आणि डिवरींचं वर्णन आलेलं आहे. विष्णू आणि वृंदेचं वर्णन आलं आहे. विष्णू वृंदा यांचा भोग, विश्वामित्र वशिष्ठ भांडण, धर्मकुळाघात, महादेवाचं भिल्लिण्याचा भोग, असे हे खेळ आहेतच. अनुभवी पुरुषाला सिद्ध माना, त्याच्यावर भाव धरा, कारण तो पवित्र पुरुष असतो. आणि म्हणून हे कशाकरता आम्ही सांगतो, महाराज म्हणतात तुमचा भाव पक्का राहावा म्हणून हा उपदेश आहे. तितक्या निकराचा भाव या व्यक्तीने म्हणजे निळोबाने धारण केला होता आणि तो तरुण गेला. त्या काळचे जे जिवंत माणसं असतील, त्या काळच्या जिवंत माणसांना कीर्तनातील सत्यत्व हे जाणता येईलच. म्हणून मेहनत केल्याशिवाय, भाव धरल्याशिवाय अनुभव येणार नाही. अनुभवाला कारण काय? तुमची दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मदत. म्हणून आपला हेतू कोणता असला पाहिजे? संत सेवा मिळावी. संत सेवा मिळावी हाच हेतू असला पाहिजे. तेव्हा परमेश्वर आतमध्ये पैठा होतो, म्हणजे परमेश्वराचा आत अनुभव होतो आणि अनुभव होऊन दर्शन होते आणि आपण तरुण जातो.
तुमची ये दासीता दास करुणी ठेवा, तुमची ये दासीता दास करुणी ठेवा. आशीर्वाद घ्यावा हाची मज, आशीर्वाद घ्यावा हाची मज, आशीर्वाद घ्यावा हाची मज, हाची मज, आशीर्वाद घ्यावा हाची मज, हाची मज, हाची मज, आशीर्वाद घ्यावा हाची मज, आशीर्वाद घ्यावा हाची मज, हाची मज, हाची मज, हाची मज, हाची मज, हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज, हाची मज, हाची मज, हाची मज, नवविधा काय बोलिली जे भक्ती, नवविधा काय बोलिली जे भक्ती. घ्यावे माझ्या हाती संत जनी, घ्यावी माझ्या हाती संत जनी, संत जनी, संत जनी, संत जनी, संत जनी, घ्यावी माझ्या हाती संत जनी, संत जनी, घ्यावी माझ्या हाती संत जनी, घ्यावी माझ्या हाती संत जनी, घ्यावी माझ्या हाती संत जनी.
जनी संत जनी संत जनी संत जनी संत जनी संत जनी संत जनी नवविधा काय बोलिली जे भक्ती नवविधा काय बोलिले जे भक्ती जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल हे चिदान देगा देवा तुझा शरण भावा नलगे मुक्ती धन संपदा म्हणे गर्भवात झाला आदे समाधान तुमचे देखिले चरण तीन भाग आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवा केले की साधू संत बंधला माझा मनुरधना माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवेती साधू संत मनुरधना माझा गोपले ज्ञान जगी कणेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवेती साधू संत वेदना
पाशी केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले पायी मस्तक ठेविले आरती धनराजा महाकैवल्य केला निवेदिता संत मनु बेधला माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हास पाय दाखवी आम्हास आरती तुकारामा धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हास राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग उदकी रखिले अभंग उदकी रखिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हास ब्रह्म तुकासी आले मनोने रामेश्वरी पायी मस्तक ठेविले पायी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हास माकणेर पुण्यभूमी शुद्ध पुण्याचा ठाव अवतार स्वामी पूर्ण प्रत्यक्ष ज्ञानदेव मंगल हे नामनिधी जशी मारुती राव दर्शन तरतील तुन तुझ भाव तुन तुझ भाव जय देवा जय देवा जशी मारुती राया वाळू आरती स्वामी सद्गुरु पाया संग निकार धरी माणूस वेश विश्व हे उद्धरीले जाऊन भक्ती सायास अपरोक्ष ज्ञानदाता दाता परब्रह्मनिवास
ताप दैने यांचा नवरेची भास यांचा नवरेची भास जय देवा श्री मारुती राया वाळू आरती स्वामी सद्गुरु पाया अवस्था त्रय तुया उन्मनीचे स्थान विश्व तैजस प्राज्ञे निरपेक्ष ठाण शरणांगता देई आत्मदृष्टी ज्ञान निज चरणी लोळविले लीळा नामे श्वान लीळा नामे श्वान जय देवा श्री मारुती राया वाळू आरती स्वामी सद्गुरु पाया तुझे रूप पाहिन नेत्रीलेन करिणावंदन श्री गुरु शरण माने करजोडीन हे रूप पाहिन हृदयाधीन अति भावे मागणी टेक तुझ प्रती आहे देशील तरी पाय या संताशी निर्वियाणी काय तुका म्हणे आता उदार तू होई मदती पाय संताची या संताशी निर्वियाणी काय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव